नमस्कार। हिंदीत एक म्हण आहे, 100 सुनार की एक लोहार की। सोनाराने आपल्या छोट्याशा हातोडीनं 100 घाव घातल्याचा एवढा इम्पॅक्ट होत नाही, तेवढा लोहाराच्या एका हातोड्याच्या घावावर तुकडा पाडण्याचा उद्योग होत असतो। असा इतका घणाचा घाण घाव आदित्य ठाकरेंनी मारलाय ना, की त्या घावानं प्रेस कॉन्फरन्स रोज घेणारे संजय राऊत सैरभैर झाल्यासारखं दिसतंय। घडलंय काय, परिणाम काय, पुढच्या गोष्टी काय आहेत, हे सगळं जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे। काल परवा एक छोटासा कौटुंबिक कार्यक्रम झाला। कार्यक्रम छोटा, कारण इतका छोटा की भारतीय जनता पक्षाचे एक नेते, एक उद्योजक मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस, त्यामुळे कार्यक्रम छोटाच। अर्थात तो मोठ्या माणसाच्या मुलीचा वाढदिवसाचा कार्यक्रम असल्यामुळं तो जरा जास्त मोठा आणि प्रसिद्ध पावला। त्याला राज्याचे मुख्यमंत्री गेले, बाकी मंत्रीगण गेले, नेतेगण गेले, हे सगळे बरेच जण तिथे गेले। कोण कोण आलं होतं? सन्माननीय राज ठाकरे आले होते आणि सोबत आदित्य ठाकरे पण आले होते। जरा मी त्या कार्यक्रमाला ठाकरे अँड ठाकरे ब्रदर्सच्या उपस्थितीचे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघा। पाहिलं? आता म्हणाल याचा काय संबंध? इंटरेस्टिंग विषय आहे। संजय राऊत रोज घणाचे घाव घालतात, रोज भाजप सोबत जुळणारच नाही याची काळजी घेतात। आणि आदित्य ठाकरेंनी कालच्या मतभेदानंतर संजय राऊतांच्या या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलं। आदित्य ठाकरे भाजपवर मोहित होऊ लागलेत की काय, असा प्रश्न पडावा अशी ही घटना घडली। आता या सगळ्यामध्ये काय घडलं होतं याच्या आधी, आणि मग मला तसं का वाटतंय हे तुम्हाला मी सांगतो। शिवसेनेची संजय राऊतांच्या अनुपस्थितीमध्ये बैठक झाली उबाठा गटाची, आणि या बैठकीत माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांवर प्रचंड तोंडसुख घेतलं म्हणे। म्हणजे बोलून टाकलं की यांनी का बोलावं, यांनी काय करावं। थोडंफार उद्धव ठाकरेंनी मीच प्रमुख म्हणून निभावून नेण्याचा प्रयत्न केला, मिटविण्याचा प्रयत्न केला, पण संजय राऊतांना हे वाक्य पटलं नव्हतं। त्यांनी याबाबतही प्रतिक्रिया दिली होती आणि प्रियंका चतुर्वेदींना जरा अडचणीत येईल अशा स्वरूपाचं भाष्य केलं। त्यानंतर आदित्य ठाकरे संजय राऊतांशी चिडून आहेत, त्यांचं जमत नाही आहे, अशा अर्थाच्या बातम्या सुद्धा आल्या। यावर माझं भांडण का व्हावं असा खुलासा सुद्धा राऊतांनी केला। तो खुलासा ऐका। माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? कशा करता अत्यंत चुकीच्या बातम्या आहेत। ज्या सुरस बातम्या सध्या बाहेर येत आहेत, त्या सुरस बातम्या सुरस आहेत ना। पाहिलं? आता या खुलाशानंतर राऊत सगळं नीट करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे आपलं लिपापोती करायची, काहीतरी बराय दाखवायचा असा प्रयत्न करत होते। आणि नेमकं मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम, त्याला आदित्य ठाकरेंची उपस्थिती राहिली। आता मोहित कंबोज कोण हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही। मोहित कंबोज आणि संजय राऊत यांचे संबंध कसे आहेत हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही। म्हणजे कोण मोहित कंबोज असं म्हणून संजय राऊतांनी मोहित कंबोजला आपण ओळखतच नाही असं सांगितलं होतं। तर मोहित कंबोजनी संजय राऊतांच्या चित्रपटासाठी आपण पैसे कसे दिलेत हे दाखवून कब दोगे मेरे पैसे, कब दोगे मेरे पैसे अशा अर्थाचे वारंवार ट्विट करत राहिले होते। संजय राऊतांच्या मोहित कंबोजच्या घरी गणपतीला संजय राऊत कसे गेले हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं होतं। असं सगळं असताना
संजय राऊत ते काय ब्ल्यू आईड बॉईज देवेंद्र फडणवीसांचे म्हणायचे, मोहित कंबोजच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेऊन खूप काही माहिती द्यायचा प्रयत्न करायचे. आणि याच मोहित कंबोजनी मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. तुम्हाला आठवत असेल, सुरत ते गुवाहाटी या प्रवासादरम्यान शिंदेंच्या आमदारांसोबत मोहित कंबोजसुद्धा ती व्यवस्था करताना दिसलेले होते. म्हणजे मोहित कंबोजनी संजय राऊतांच्या रागातून ठाकरेंना जबर धक्का दिला होता. अहो एवढंच काय, जेव्हा मोहित कंबोजवर वेगवेगळे आरोप होऊ लागले पार्ट्या बिरट्या केल्याचे, तेव्हा मोहित कंबोजच्याच हॉटेलवर उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या मुलाने म्हणजे तेजस ठाकरेने कशी पार्टी केली होती आणि ती उधारीत केली होती याचे CCTV फुटेजेस देऊन टाकले होते. म्हणजे मोहित कंबोज आरोप करायचे ते असेच पुराव्यासहित करायचे आणि पार कंबरडं मोडून टाकायचे. 1 तारीख तेरी है, 30 तारीख मेरी है असं संजय पांडेला आव्हानात्मक बोलून बरोबर 30 तारखेलाच हे सरकार 30 जूनला पाडलेलं होतं. आठवत असेल तुम्हाला, मी त्यावर एक व्हिडिओ पण केला होता. म्हणजे संजय राऊतांच्या रागात मोहित कंबोज ठाकरेंच्या मागे लागलेला होता, हे 100% सत्य आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी लक्षात घेतलं की संजय राऊतांच्यामुळं आपल्या राजकारणाला फटका कशाला मारून घ्यायचा. बरं, संजय राऊत सुद्धा शरद पवारांचे पाईक बनून, काँग्रेसवाल्यांच्या चरणचुंबक बनून ज्या काय गोष्टी करतायत त्या काय उघड झालेल्या होत्या. जे शरद पवारांना राज्यसभेवर पाठविणे, काँग्रेस चांगला पक्ष आहे म्हणणे आणि जे काही नुकसान होईल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचं होईल. मग आदित्यनी 100 सोनार की एक लोहार की करण्याचा निर्णय घेतला आणि खाटकन मोहित कंबोजच्याच कार्यक्रमाला उपस्थिती लावली. अर्थात याचा खुलासा संजय राऊतांना करावा लागला. तो काही दिल्लीचा विषय नाही, ते गेले असतील त्यांच्या, आम्ही शुभकार्यात कोणाच्याही जातो, शिंदेंनी बोललं तरी जाऊ, त्यांच्या घरी शुभकार्य तरी होऊ द्या, ही असली 65 उत्तरं संजय राऊतांनी दिली होती. तिथला विषय नाही आहे, नंबर 1. दुसरा असा आहे की कोणी एखादा शुभकार्याला बोलवला असेल, शुभकार्याला, तर ते जाण्यामध्ये चुकीचं नाही, एवढंच माझी याच्यावरती आहे. एकनाथ शिंदेने बोलवलं तर जाल तुम्ही शुभकार्यासाठी? बोलवू द्या, त्यांच्याकडे आता कोणतं शुभकार्य आहे असं मला दिसत नाही. आदित्य ठाकरेंनी मारलेल्या या फटक्याने संजय राऊत इतके गांगरलेत की त्यांनाच कळत नाही आहे. तुम्हाला आठवत आहे, एक ट्विट रोहित पवारांनी केलं होतं. म्हणजे आदित्य ठाकरे, रोहित पवार किंवा उद्धव ठाकरे हे एकाच माळेचे म्हणूया. म्हणजे पितृपक्ष चालू आहे, पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष, माझ्या पित्याने स्थापन केलेला पक्ष, शिवसेना चोरली, शिवसेना मारली असं म्हणून शिवसेनेवर आपली मालकी सिद्ध करू पाहणारे उद्धव ठाकरे. मालक आणि बटाईदार असा उल्लेख करत रोहित पवारांनी केलेलं ट्विट, बापाच्या नंतर पक्षाचे प्रमुख आपणच असा विश्वास असणारे आदित्य ठाकरे, मालक कधी नौकराला तो पक्ष आपला वाटू देतील का? नाही ना. मग या मालकानं नौकराला सांगितलं, नौकरा तू फक्त नौकर आहेस, दिल्या पगारीचा आणि सांगितल्या हुकमाचा तेवढा आहेस, हुकमाची ताबेदारी करावी एवढीच तुझी क्षमता नौकरा, ही स्पष्टपणे जाणीव आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना करून दिली आहे. आणि संजय राऊतांना त्यांच्याच भाषेत अवकात दाखवून दिली आहे, एवढं नक्की. पण यासोबत भाजपच्या सोबत जुळवून घेण्याचा काही प्रयत्न चाललाय का, हे सुद्धा तपासलं पाहिजे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज